राधा, मी तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊन देणार नाही. मी आयुष्यभर तुमची साथ कधीच सोडणार नाही. राधे, आज लयच प्रेम होतो आलंय. काय पाहिजे तुला माझ्याकडून? मला काहीच नाही पाहिजे, मला फक्त तुम्ही पाहिजे. सांग सांग, काय पाहिजे सांग. बरं ते जाऊ द्या. माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे? मला काहीच नको, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू मला साथ दे. बघ ना पाखरू किती भारी ते. भारी रे. हा बघ ना कसं भारी पाखरू ते. चल आपण सनी शेटला सांगू. चल 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 चल. काय सनी शेठ? बोला बाबल्या. काय म्हणता सनी काय शेट? ना परशे बस ना बस. याला आज लय सकाळ सकाळी येणं केलं. आलो तुमच्याकडे. होय सनी शेठ, आपल्या उचलीचं काय झालं त्या? याला कुठल्या रे? ते राजाचे. याला राजाकडे पैसे दिले पण कुठं वसुलीला जाईन जाणं नाही काही नाही आपलं. सनी शेट ते राजाच्या घरी असं भारी पाखरू आलाय ना. हा? हा सनी शेठ, अरे आज लय खतरनाक दिसतंय. सनी शेट मग आपली एक इच्छा आहे की ते पाखरू आहे का आम्हाला तुमच्याच पिंजऱ्यात पाहिजे. आपल्या पिंजऱ्यात दिसत ना पाखरू. आईला आज काय वसुलीला जावं लागतं. आज जाऊ मग त्याच्याकडे वशिले चला 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 चला. बरं 1 मिनिट बसा तुम्ही. मी काय करतो फ्रेश होतो लगेच येतो. बाय. राजा हाय काय राजा? हा आहे तर बोलवते. लय दिवस झाले हिशोब नाही केला. म्हणलं हिशोब तरी करावा. सावकार, तुम्ही कशाला आले घरी? मी आलो असतो ना वाड्यावर. अरे राजा किती दिवस वाट बघायची वाड्यावर यायची. म्हणलं आपणच जाऊन राजाला आठवण करून द्यावा की आता तरी वेळ आली घर सोडायची. घर सोडायची वेळ आली? आणि मग याचा सकट विचार केला तर फक्त घरच राहिले तुमच्याकडे राजे. एवढं आमचं यावर क्लिअर केला म्हणजे कसं बरं राहीन. कसला हिशोब आणि कसला सावकार आहे होईल? असलं कसलं कर्ज आहे जे सावकार इतक्या जोमात बोलत होता? तुला काय पडलंय त्याच्यावर? तू घरातले काम बघ, मी माझं बघल. मला काय पडलंय म्हणजे 6 महिने झालेत आपल्या लग्नाला. रोज एक ना एक दिवस सावकार दारात येतोय. असं काय कर्ज काढलंय हो? आम्ही देऊत ना आमचं कर्ज. का तो बाप देणार आहे का कर्ज? आम्ही आमचंच फेडू ना कर्ज. तुमचं कर्ज बघून दिलं नाही माझ्या बापानी. आणि हा तुमचं कर्ज फेडायला माझा बाप काय जागीरदार नाही काय? हा हा तो आज बाप जागीरदार नाही आम्हाला माहित आहे. हा माहित आहे. हाय माझ्यावर कर्ज, तुला काय करायचंय त्याचं? हाय मान्य, पण काय दिवा लावला एवढं कर्ज काढून? अगं लग्न का फुकट केलं का तो? लग्न केलंय ना. माझ्या लग्नाला काय घरदार फुकून अक्षता टाकलाय का काय? राधा, मी माझी हौस पूर्ण करण्यासाठी एक कर्ज काढलं आणि ते भरण्यासाठी मी दुसरं ऑनलाईन कर्ज काढलं. पण ते दोन्ही बी भरता नाही आले म्हणून सावकाराकडून मी पैसे घेतले आणि त्यांनी घरदार कधी लिहून घेतलं हे मला कळालंच नाही रे. तर भलं मोठं स्वप्न घेऊन आले ह्या घरात. कॉलेज सुद्धा अर्ध्यावर सोडलं. म्हणलं बापाच्या मनाने लग्न केलं चांगलं होईल माझं काय, तर माझ्या नशिबाला ही काय कार आलाय काय माहिती. राधा, तू नको ना टेन्शन घेऊ. मी बघन पैशाचं काय करायचं तर. तसं रागाने नको बघू. राजा, राजा बाहेर ये. ते बाहेर गेलेत, घरी नाहीत. राजू घरी नाही म्हणून काय पाहुणचार आम्हाला बाहेरून देणार का?
सावकार डायरेक्ट तुम्ही आज घरात? लय दिवस झालं राजा दर्शन नाही झालं, भेटावं म्हणलं. सावकार मपली पण लई इच्छा आहे पैसे द्यायची, पण काय करणार, हाताला काम नाही. तुम्ही तर बघताय कसला दुष्काळ पडलाय. आले पैसे तर देऊन टाकतो मी, तुम्हाला हात जोडून विनंती. राजा तुला पैसे कोण मागतंय? पण चहा पाण्याला बोलत जा आम्हाला कधीतरी. येतो मग. हा या. अ सनशेट हा कोणत्या विचारात रमलात? अरे विचारात रामाय दोघं झाले ना बाबल्या. कायला का राजाचं नशीब कुठनं एवढं फळफळलं रे. पण सनी शेठ तुम्ही काही पण म्हणा, त्या राजाच्या राणी पुढं स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा तिच्या पुढे फिकी आहे. बाबल्या राजाने पैसे नाही दिले तरी चालतात. तुमच्या भावना इथले सावकाराचे पैसे तर द्यावंच लागत आहे. व्याजाने चांगले चांगले गेले, सोपं नाही बघी. जीव द्यावा का काय करावं ते जीव सुचत देऊ नाही. नको रे, जीव परत येणार नाही तुझा. पैसा आज न उद्या देणं होईल, पण जीव परत येणार नाही. राजाभाऊ तेवढे बचत गटात पैसे भरून टाका ना. साहेब आता पैसे नाहीत, 8-15 दिवसांनी देऊन टाकतो. काय 8-15 दिवस राव राजाभाऊ, झाला महिना झाला चक्रा मारतो तुमच्याकडे. तुम्ही आज हे कारण सांगताय, उद्या ते कारण सांगताय. आम्ही काय येडे आहेत का? आमच्या वरून पगारामधून पैसे कटतेत. साहेब हात जोडून विनंती करतो, 8-15 दिवसाची सवलत द्या मला. ते आम्हाला काही सांगू नका 8-15 दिवसाचा. आम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. असं नसतं. साहेब बिले वैतागलो सध्या. द्या जाऊन द्या सर त्यांना 8-15. 8-15 दिवसाची मुदत देतो. 15 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला ऑफिसमध्ये पैसे आणून द्यावे लागतील. अरे काय हातापाया जीव आहे का नाही काही का तो आपण असंच भांडे कोणी दिले का काय नाही मोठे आम्हाला म्हणून सारे भांडे पाडायला लागले धपधप. मी काय नशीब घेऊन जन्माला आले काय माहिती, असली माणसं माझ्या पदरात पडलेत. आमचंच लय नशीब फळफळलं होतं माय म्हणून तू आमच्या नशिबात आलीस. आल्यापासून लईच वाईट झालं ना, नाहीतर सोन्याचा दूरच निघत होता. सोन्याचा दूर नव्हता निघत, पण असले माणसं आमच्या दाराला नव्हते येत. हा हो ना. असे कुणी बी आणि तो म्हणजे आमच्या घरी आमचे असे माणसं येत नव्हते. तुमच्या आईला नीट सांगा काय. राधे मला लय वैताग आलाय. याचं टेन्शन त्याचं टेन्शन. मी आज ना जीवच देतो. दिली ना भांडण लावून, झालं ना तुमच्या मनासारखं आता. जा आता बघ ती कुठं चाललाय ते, जा. ह्यांनी जर रागाच्या भरात स्वतःला काय करून घेतलं तर मी कसं जगू. कुठं शोधू मी यांना. आहो आहो आपण दोघं कष्ट करून